नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण परवाच दाखवलेली मी तुम्हाला हे बागेमच्छी आपण भाजी वगैरे काढली ती. तर आज आपण तिथेच जाऊन गवार काढलेली आहे बघा. तर आता गवारीची आपण भाजी तयार करूया. पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBच्या पेजला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे बघा, आपण सगळी गवार अशी काढून घेतली आहे. ही आपल्या गावची गवार आहे आणि ह्याच्यात दोन प्रकार येतात. अजून एक कोकणातली गावठी गवार येते, ती छोटी असते, तर तिच्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे नंतर सांगते. तर ही इथे आपली अशी गवार काढून झाली आहे. त्यानंतर साफ करून पण झाली. याच्या साईडचे दोर असतात ते काढून टाकलेत आपण. स्वच्छ धुवून घेतले. आता फोडणीमध्ये आता कांदा टाकूया आपण. कांदा चांगला असा परतून घेऊया बघा. आणि कांद्याबरोबरच आपण ना जर असा परतल्यानंतर गवार टाकायची. ह्याच्यात गवार नुसती तव्यावर भाजून घेतलात ना तरी सुद्धा चालेल, किंवा तेलात जर तुम्ही टाकत असाल तर तेलात सुद्धा चांगली 10 मिनिटं गवार परतून घ्यायची, म्हणजे पटकन शिजते. आणि खूप जण म्हणतात की गवार तुरट किंवा आडूक लागते, तर अशी लागणार पण नाही. आणि तुम्हाला काही काही जणांना थोडीशी साखर किंवा गूळ घालावा लागतो ह्याच्यामध्ये, तर तोही घालायची गरज नाही. कारण शक्यतो माझ्या जेवणामध्ये तुम्हाला गूळ किंवा साखर मिळणार नाही, कारण मी हे कोकणातून जेवण दाखवते आणि आमच्या घरी तर साखर गुळेचा शक्यतो वापर होत नाही. तर इथे बघा, आपण छान अशी ना ही गवार मी 10 मिनिटं, मी तुम्हाला 10 मिनिटं इथे भाजत नुसतं दाखवलं ना तर तुम्ही थांबणार नाही आहेत ना. त्याच्यामुळे मी 10 मिनिटं ही चांगली गवार भाजून घेतली आहे. आणि त्यानंतर बघा, कलर सुद्धा चेंज दिसतोय तुम्हाला. आपण टोमॅटो टाकलाय, तोही छान असा फोडणीमध्ये आपण परतून घेतोय. आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मसाला. तर इथे टाकते मी हळद, चवीपुरतं मीठ आणि आपला हा मालवणी मसाला टाकते मी, ज्याच्यात आपले 17 ते 18 खडे मसाले आहेत भाजून टाकलेले. त्याच्यामुळे अजून काही म्हणजे धना पावडर, जिरा पावडर असं काही टाकायची गरज नाही आपल्याला. आपल्या मसाल्यामध्ये मोहरी, जिरा सगळं भाजून घातलेलं आहे. त्याच्यामुळे एकच मसाला आपला टाकला जातो शक्यतो कोकणात. तर बघा, इथे मी आता असं झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते. मला तर पाणी लागणार नाहीये, पण तुम्हाला जर पाणी लागलं तर ह्याच्यातलं थोडंसं टाका. तर एकदा मी हे बघा खोलून बघितलंय. अजून मला वाटते की थोडीशी भाजी अजून शिजली पाहिजे. आता आपण पुन्हा झाकण ठेवूया, पुन्हा ह्याच्यावर थोडंसं पाणी ठेवूया आणि नंतर खोलूया. तर बघा, इथे असं मी झाकण ठेवलंय आणि 5 मिनिटांनी परत भाजीला खोललंय. आता आपली भाजी जवळजवळ तयार झालेली आहे. ही बघा, व्यवस्थित तयार झाली आहे. तर आता आपण कोकणात राहतोय, तर आमचा मालवणी इला आता खोबरा नाही तर जेवणात मजाच नाही हो. तर हे सर बघा, तुम्ही भाजक्या वाटण कोकणातला असा ता टाकलास तरी 1 नंबर भाजी बनतली आहे. पण वेळ नसात आणि वरसून खोबरा जर असा टाकलात तरी सुद्धा भाजी अप्रतिमच बनणार. तर अशी भाजी तुम्ही तयार करा.